नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बावची या गावामध्ये आलेलो आहे. आमचे गुरुवर्य आमचे शिक्षक आता रिटायर होऊन या शेती क्षेत्रामध्ये पडलेले आहेत आणि तिने विद्यार्थी घडवत असताना गेले 20-25 वर्ष सर्व्हिस करून आता शेती उत्तम प्रकारे शेती करत आहेत. तर आमचे सर अनिल यादव सर, तर बावची या आपण गावामध्ये आलेलो आहे. त्यांनी आता शेतकऱ्यांपुढं एक मोठं बघायला गेलं तर उत्पन्न अशा प्रकारे काढून ठेवलेलं आहे की 5-5.5 महिने अपाट पाऊस असताना तरीही आपल्या ह्या ऊसाचं 40 ते 45 कांड्यावरती इथं ऊस गेलेला आहे. बघायला गेलं तर तुम्ही कुठेही बाजूला बघू शकता ऊस किती लांबी आहे, पेरेची साईज आहे. तर सरासरीच्या आपण एवढंच घेऊ की सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये असताना तुम्ही आता शेतीमध्ये पडलेला आहे. तर तुम्ही आतापर्यंत ऊस बघितला, पण तुमच्या ह्या मेहनतीमध्ये, ह्या कष्टामध्ये तुमच्या कशा पद्धतीमध्ये ऊस आला आणि तुम्हाला उत्पन्न अपेक्षित काय आहे, तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा 2 मिनिटांमध्ये. तर हा 8 ऊस आहे. कमीत कमी एक म्हणजे गुंठ्याला 2.5 टन तर पडलेला असा माझा अंदाज आहे. आणि तसं पडलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही जे नियोजन आहे ते पहिल्यापासून फवारणी बायोड्रीम कंपनीमार्फत फवारणी केलेली आहेत. ऊस कोळवल्यापासून 3 ते 4 फवारणी केलेली आहे. त्यामुळे हा ऊस सुरुवातीला जेवढं कांड आहे तेवढंच शेंड्यापर्यंत सुद्धा लांबीला कांड झालेला आहे. म्हणजे बघायला गेलं सर, तुमचं आता ऊस फोडायच्या आधी किती ऊस कुचामलेला, किंवा सरांनी मला सांगितलं की सुमित सर, ऊस कुचामले तर आपल्याला काय करायला पाहिजे. तर आम्ही ऊस फोडल्यानंतर आम्ही याला ट्रीटमेंट चालू केली. सर, ऊस फोडाय बघायला गेलं तर 8 ऊस आहे. 4 महिन्यानंतरचा हा ऊस आहे. म्हणजे 14 महिन्याचा हे ऊस आहे. 4 महिने ऊस फोडायला लागतात. तर तिथून पुढे आपण ट्रीटमेंट चालू केली. तर कशा पद्धतीमध्ये तुम्हाला इफेक्ट जाणवला? आता 40-45 कांड्यावरती ऊस आहे. का ऊसाचा जो दर्जा आहे तो जोपर्यंत आपण ऊस फोडत होतो तोपर्यंत ऊसाचं म्हणजे कोंब वगैरे जे फुटवा वगैरे कमी होता. परंतु फवारणी केल्यानंतर पानाची रुंदी, त्याचप्रमाणे ऊसाच्या पेऱ्यामधलं असणारा अंतर म्हणजे जाडी आणि लांबी ही चांगल्या पद्धतीनं जो फवारणी चालू केल्यानंतर लागवडीचं प्रमाण तसं कमीच टाकलेलं आहे. परंतु फवारणी मात्र वेळेवर आणि साहेबांनी सांगितलेल्या बायोड्रीम कंपनीच्या या फवारणीचं आम्ही अवलोकन केल्यामुळं आम्हाला ह्या आज रिझल्ट दिसून आलाय. म्हणजे आपण बघू शकतो की इथं कमीत कमी आता एक 40 भर कांडे आहेत. तर आपण इथं बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 सरासरी बघायचं 40-45 कांड्यावरती इथं ऊस गेलेला आहे. ह्या वेळेला अति पाऊस महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर सरांचं इथं उत्पन्न वाढलं. पूर्वी ऊसाला तोड ज्यावेळेला आली होती त्यावेळेला माझा व्हिडिओ कांड्या वगैरे ऊस किती आहे आपण बघितलेलंच आहे. त्याचप्रमाणे आमच्या या 50 गुंठे क्षेत्रामध्ये आतापर्यंत मला कधी उतारा मिळाला नव्हता. पण ह्यावेळेला चांगला उतारा म्हणजे 50 गुंठ्यामध्ये 110 टन ऊस आमचा गेलेला आहे. आणि त्यामुळे मला रिझल्ट मिळालेला आहे चांगला. म्हणजे ते 30 ते 40 टन ऊस मला या क्षेत्रामध्ये 30 टनापर्यंत ऊस मला जास्त निघालेला आहे. सर, तुम्ही बायोड्रोनच्या फवारणी केल्या, तुम्हाला त्यामध्ये जाणवलं काय? म्हणजे इफेक्ट काय जाणवला? इफेक्ट म्हणजे शेजारी असणारे ऊस बघितलं तर त्या ऊसापेक्षा आपल्या ऊसाची जाडी म्हणा किंवा म्हणजे कांडी रुंदी जाडी तुमची एकसारखी झालेली आहे. त्यामुळं आणि आम्ही आता ऊस करतो तो पण 30 कांडी 32 कांडीपर्यंत ऊस गेला. पण 40-45 कांडी या बायोड्रीमच्या यामुळे 10 कांड्या तर कमी वाढला. म्हणजे सरांचं 31% उत्पन्न वाढ झालं. तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आमचं टार्गेट आहे सरांचं. सर आम्हाला बोलले की आपलं 50 कांड्यावरती न्यायचं आहे. तर नक्कीच सर, आपण 50 कांड्यावरती आपला ऊस न्यायचा आहे. आता आपण 40-45 कांड्यावरती गेलेलो आहे. पण जर पाऊस काळ जर कमी असता, मापात असता, तर आम्ही 50 कांडी सगळं क्रॉस केली असती. तर कमी खर्चामध्ये चांगला इथं इफेक्ट आलेला आहे. आपल्या 3-4 फवारण्या आणि आळवण्या 1-2 झालेल्या आहेत. तर अप्रतिम असा रिझल्ट आलाय. तर सर, तुमचं उत्पन्न वाढलं, तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न निघो आणि आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही 2 मिनिटांची मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.